थांबा. महाराष्ट्रात 50,000 पेक्षा जास्त सरकारी नोकऱ्या निघणार आहेत. होय, अगदी बरोबर ऐकलंय तुम्ही. 50,000 पेक्षा जास्त सरकारी नोकऱ्या. आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे ती नोकरी फक्त 10वी पास आणि 12वी पास उमेदवारांसाठी सुवर्ण संधी आहे. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओ खूप जास्त इन्फॉर्मेटिव्ह बनणार आहे, इंटरेस्टिंग बनणार आहे. नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहत आहात टेक गव्हर्नमेंट जॉब्स हा युट्यूब चॅनलवर आणि तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या चॅनलवरती. आणि मी आहे नीलम. आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत महाराष्ट्रात कोणकोणत्या 50,000 पेक्षा जास्त पदांसाठी सरकारी नोकऱ्या निघणार आहे त्याच्याबद्दल सविस्तर माहिती. जिथे तुम्हाला आणि तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या चॅनलवरती, जिथे तुम्हाला मिळते सर्व सरकारी भरतीची अपडेट सगळ्यात आधी आपल्या चॅनलवरती आणि साध्या आणि सिंपल भाषेमध्ये. मित्रांनो, 2026 मध्ये महाराष्ट्र सरकारकडून मोठी महाभरती जाहीर होण्याची शक्यता आहे. या भरतीमध्ये खालील विभागांचा समावेश देखील असू शकतो. त्याच्यामध्ये आहे 1 पोलीस भरती, 2 वन विभाग म्हणजेच फॉरेस्ट भरती, 3 जलसंपदा विभाग भरती, 4 जिल्हा परिषद भरती, 5 महावितरण भरती, 6 आरोग्य भरती. एकूण पदे 50,000 प्लस म्हणजेच हे एक एक्सपेक्टेड पद आहे. त्याच्यापेक्षा जास्त देखील असू शकतात. तर टोटल पदे असणार आहे 50,000 पेक्षा जास्त पदे. पात्रता काय असणार आहे ते जाणून घेऊयात. 10वी पास आणि 12वी पास असणार आहे पात्रता. आणि याचबरोबर जर तुमचं ग्रॅज्युएशन झालं असेल, पोस्ट ग्रॅज्युएशन झालं असेल, त्याच्यासाठी देखील तुम्ही अप्लाय करू शकता. वयोमर्यादा असणार आहे साधारणपणे 18 ते 38 वर्ष. कॅटेगरीनुसार सूट देखील तुम्हाला मिळणार आहे. आणि पगार असणार आहे या भरतींसाठी 18,000 पासून 1,00,000 रुपयापर्यंत. होय, ही जी भरतीसाठी पेमेंट आहे तो पोस्टनुसार देखील बदलू शकतो. जर तुमची चांगली पोस्ट असेल, जर तुम्हाला एक्सपिरियन्स असेल, तर ही जी पेमेंटची व्हॅल्यू आहे ती वाढू देखील शकते. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही भरती टप्प्याटप्प्याने येणार आहे. म्हणजे वेगवेगळ्या विभागांची नोटिफिकेशन वेगवेगळ्या वेळेस येऊ शकते. त्यामुळे तुम्ही आतापासूनच तयारी सुरू करा. कारण एकदा फॉर्म निघाले की वेळ खूपच कमी मिळतो. जर तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी असाल आणि जर सरकारी नोकरी करण्यामध्ये खूप जास्त जर एक्साइटेड असाल, तर ह्या भरती फक्त आणि फक्त तुमच्यासाठी आहे. जर तुमची 10वी झाली असेल, 12वी झाली असेल किंवा तुम्ही आता शिकत असाल, तर तुमच्यासाठी ही भरती खूप चांगली सुवर्ण संधी आहे. त्याच्यामुळे तुम्ही आतापासूनच तयारीला लागा. मी तुम्हाला थोडक्यात म्हणजे प्रिपरेशनचे टिप्स सुद्धा देते. अभ्यासासाठी काही महत्वाचे विषय जसं की जनरल नॉलेज असणार आहे, मॅथ्स आणि रिसोर्सिंग पण असणार आहे आणि मराठी ग्रामर देखील यामध्ये तुम्हाला विचारले जाणार आहे. त्याच्यामुळे या सगळ्या टॉपिक्सची खूप चांगल्याने तयारी करा. प्रिपरेशन हे खूप चांगल्याने करा. रोज 2 ते 3 तास फक्त अभ्यास केला तर सिलेक्शन होण्याचे खूप चांगले चान्सेस आहेत. जर तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी असाल, 10वी 12वी किंवा ग्रॅज्युएशन करत असाल, तर नक्कीच तुम्ही सरकारी भरतींसाठी अप्लाय करू शकता. आणि होय, सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्या भरत्या खूप मोठ्या प्रमाणात निघणार आहे. 50,000 पेक्षा जास्त पदांसाठी भरती असणार आहे. तुम्ही कोणत्या भरतीची तयारी करत आहात? जसे की पोलीस भरती, तलाठी भरती, जिल्हा परिषद भरती, रेल्वे भरती, कमेंटमध्ये नक्की सांगा मला. आणि असा युजफुल कंटेंट हवा असेल तर माझ्या या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि शेजारचं बेल आयकॉन पण प्रेस करून टाका. म्हणजे जे जे नवीन व्हिडिओज येतील त्याची सगळ्यात आधी अपडेट ही तुम्हाला येत राहील.